मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल आणि अर्ज करताना जर तुम्ही मराठीमधून जर अर्ज लिहिला असेल ते देखील पात्र होणार आहेत. हो, तुम्ही खरं ऐकत आहे की हो. काही दिवसापासून चर्चा सुरू होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज हे ज्यांनी मराठीमधून केले आहेत त्यांचे अर्ज रद्द होण्यास सुरुवात झाली होती. हो, हे खरं आहे की रद्द काही झालेले आहेत, पण नवीन अपडेटनुसार नवीन नियमानुसार हे अर्ज देखील आता पात्र करण्यात येणार आहेत. या संदर्भात देखील महत्त्वपूर्ण अशी अपडेट आली आहे. तीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालय महाराष्ट्र शासन यांच्या या वेबसाईटवरती माहिती अपलोड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. काय आहे माहिती संपूर्ण आता आपण जाणून घेऊया. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की मुंबई दिनांक 2 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत. पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तटकरे म्हणाले की अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विचार चर्चेला आला होता, परंतु ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडवली आहे. त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत. मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील अशा प्रकारच्या अपप्रचार पसरवण्यात येत आहेत. अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिलांना अर्जदारांनी बळी पडू नये असे सांगून मराठीमध्ये केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करायची आवश्यकता नसल्याचेही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर या अपडेटनुसार ज्यांनी मराठीमध्ये अर्ज केले होते त्यांचे देखील अर्ज पात्र होणार आहेत आणि ज्यांनी एक बारचा अर्ज केला आहे त्यांना डबल अर्ज करायची गरज नाही आहे. जर तुम्ही या योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो अर्ज कसा करायचा, लिहायचा कसा या संदर्भात सविस्तर माहिती आपण दिली आहे. त्या व्हिडिओची देखील लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तसेच जर तुम्हाला या योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता असेल आणि अर्ज करताना जर हमीपत्रामध्ये तुम्ही चुका केल्या तर तुमचा अर्ज देखील बाद होऊ शकतो. तर हमीपत्र व्यवस्थित कसे लिहायचे या संदर्भात संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण दिलेली आहे. त्यासाठी देखील तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकतात.